हॅलो गाईस, मी आहे भावेश जाधव आणि स्वागत करतो तुमचं माझं यूट्यूब चॅनल भावेश जाधव ब्लॉग्समध्ये. तर मंडळी, खूप दिवसानंतर मी आता नाईट राईडवर चाललो आहे. खूप दिवस आपली BMW बाईक मी चालवली नव्हती. तर आज विचार करत होतो जाऊया एक छोटंसं असाच कुठेतरी राईड करून येऊया जवळपास. तर आपण आता चाललेलो आहे विरारला. तर विरारला एक नवीन ब्रिज ओपन झाला आहे काही दिवसापूर्वीच. तर तिकडे आता आपण जाऊया आणि खूप सुंदर दिसतो असं मी व्हिडिओ फोटोजमध्ये बघितलेलं. तर आपण सुद्धा एक्सपिरियन्स घेऊया त्या नवीन ब्रिजचा. तर आता बाईकमध्ये पेट्रोल पण कमी आहे, 30 किलोमीटरची रेंज दाखवते आहे. आपण जाऊन येऊ आरामात एवढ्या पेट्रोलमध्ये. तर आता आपण चाललेलो आहे नारंगी फाट्याला आणि जो नवीन ब्रिज जो 6 वर्षापासून चालू होता बांधकाम त्याचं, ते फायनली कंप्लीट झालेलं आहे. आणि आता आपण तो ब्रिज बघायला चाललो आहे आणि तिकडे मस्त असे लाईटिंग वगैरे केलेली आहे, लाईट्स वगैरे लावल्यात त्या ब्रिजला. माझी आता गाडीची हेडलाईट आहे ना ती बंद आहे, फक्त फॉग लॅम्पवरतीच चालू आहे. आणि जे राईट साईडला आहे ही नगरपालिकेची बिल्डिंग आहे, वसई विरार महानगरपालिका. त्या बाजूला तिकडे जीवदानी टेम्पल दिसते. खूप सुंदर असं जीवदानी टेम्पल दिसते नाईटच्या वेळी. आता किती उजेड आहे बघा, मी असा अप्पर लाईट चालू केला आहे. या BMW बाईकला ना पॉवरच एवढा भारी पॉवर आहे ना, त्याचा पिकअप पण भारी आहे, त्याची लाईट सुद्धा भारी आहे, सस्पेन्शन भारी आहे, सगळं भारी आहे या गाडीचं. तर आता मी पोचलेलो आहे ओल्ड विवा कॉलेज जवळ. इथे विवा कॉलेज आहे माझ्या हे राईट साईडला विवा कॉलेज आहे. हे विवा कॉलेज आहे राईटला. आणि आता आपल्याला नवीन ब्रिज जो नारंगीचा ब्रिज झालेला आहे त्याच्यासाठी आपल्याला स्ट्रेट जायचं आहे एकदम एंडपर्यंत. 6 वर्षापासून या ब्रिजचं काम चालू होतं आणि फायनली आता कंप्लीट झालेलं आहे. जसा मुंबईतला साठी लिंक रोड आहे, त्याच्यानंतर आता नवीन मिसिंग लिंक बनवलं आहे, तसं आमच्या वसई विरार लोकांसाठी आहे ना हा एक नारंगी फाट्यातला ब्रिज बनवलेला आहे. त्या एरियाचं नाव आहे नारंगी फाटा. त्याच्यावरती एक आकर्षण म्हणजे जे लाईट्स लावलेत ना ते खूप क्रेझी लाईट्स लावलेत. गाईस, आता फायनली आपण पोहोचलेलो आहे नारंगीला आणि आता बघा समोर तुम्हाला दिसेल हा ब्रिज. स्ट्रेट यायचं आहे. इथे स्केचरचं शोरूम आहे आणि बाजूला हे आहे वेस्ट साईडचं शोरूम आणि त्याच्यासमोर त्याच्या बाजूलाच हा ब्रिज आहे. खूप क्रेझी ब्रिज आहे, मस्त ब्रिज बनवला आहे गाईस. आणि या ब्रिजमुळे विरारची भरपूर ट्रॅफिक इथे डायव्हर्ट झालेली आहे आणि आता ट्रॅफिक कमी होते असं मी ऐकलं. विरारला ट्रॅफिक कमी होते. खूप मस्त बनवलं आहे बघा. विरार लोकांसाठी हा क्रेझी पॉईंट झालेला आहे. जसा मिसिंग लिंक बनवला ना, हा 6 वर्षापासून मिसिंग झालेला मधला लिंक हा पोर्शन आहे ना, मिसिंग झालेला 6 वर्षापासून. फक्त दोन्ही साईड बनवून रेडी होत्या, फक्त मधला पोर्शन आहे ना तो बनवायचा बाकी होता. किती वंडरफुल लाईट दिसतात त्याच्यात. तर विरार लोकांसाठी हा मिसिंग नारंगी ब्रिज कंप्लीट झालेला आहे फायनली. पण इथे डिवायडरचं वगैरे अजून काम बाकी आहे ह्याचं, ते पण होईल हळूहळू. मस्त बनवलाय पण ब्रिज. ह्याच्यावरून पण गेलं तरी आपल्याकडे ॲडव्हेंचर बाईक आहे, पण रिक्स कशाला घ्यायची. रिक्स जब लिया जाए जब जरूरत है इसकी. आता आपण जाऊन थोडं तिथे थांबूया, तुम्हाला लाईट्स वगैरे दाखवतो. आता कसं फास्ट आलो ना म्हणून तुम्हाला प्रॉपर दिसले नसतील. आता आपण जाऊन तिथे थांबूया.
आणि हा विरार लोकांसाठी एकदम आकर्षणचा पॉईंट झालेला आहे. दररोज इथे लोक येऊन लाईट्स एन्जॉय करतात. फक्त किती क्रेझी वाटतात ना या लाईट्स. पहिला जेव्हा हा ब्रिज नव्हता ना तेव्हा खालती याच्या ना तिकडे मला वाटतं त्या साईडला आहे ना फाटक होता. ते फाटक क्रॉस करून जायला लागायचं. म्हणजे ही अशी ट्रेन गेल्यावरती फाटक ओपन व्हायचे, त्याच्यानंतर आपल्याला एंट्री भेटायची ईस्ट वेस्ट क्रॉस करायला. तर गाईस तुम्हाला हा ब्रिज दाखवायचा होता. तर ब्रिज आहे हा नारंगीला, आणि नारंगी म्हणजे हे येते विरारला, आणि विरारच्या ईस्ट वेस्ट क्रॉसिंगचा हा ब्रिज आहे. आणि हा नुकताच ओपन झालेला आहे काही दिवसापूर्वी. या ब्रिजच्या लाईट्स एवढ्या क्रेझी आहे की लोक इकडे रात्री रात्री येतात लाईट्स एन्जॉय करायला फक्त. आणि हे वसई विरारच्या लोकांसाठी एक आकर्षण झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तर तुम्ही वसई विरारमध्ये राहत असतील तर या ब्रिजच्या लाईट्स नक्की एन्जॉय करा. असंच भेटूया एका वेगळ्या व्हिडिओमध्ये.